आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. एज्युकेशन सोसायटीच्या NN पालीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 3 जानेवारी 2015 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री माळी सर व उपप्राचार्य श्री महाजन सर हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती रागिनी साखरकर मॅडम यांची उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील होते. 1840 साली महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत सावित्रीबाईचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय 9 वर्ष तर ज्योतिरावांचे वय 13 वर्ष होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते. परंतु सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. ही पद्धत मोडण्यासाठी आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. भारतात मुलींसाठी सुरू होणारी ही पहिली शाळा होती आणि सावित्रीबाई या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. स्वतः सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी या शाळेत जात असत, पण हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांनी लोकांकडून होणारा अपमान सहन केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना स्त्री शिक्षणाचे विरोधी कचरा, शेण, चिखल, दगड इत्यादी त्यांना फेकून मारत. यामुळे त्यांचे कपडे घाण व्हायचे. म्हणून त्या आपल्याबरोबर आणखी एक साडी आणायच्या आणि शाळेत आल्यावर साडी बदलायच्या. एवढा विरोध आणि संकटे असूनही त्यांनी हार मानली नाही, माघार घेतली नाही आणि महिलांच्या शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले. स्त्री शिक्षणासह अन्य क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. कमी वयाच्या मुलींचे वृद्ध माणसासोबत विवाह करण्याच्या प्रथेमुळे अनेक मुली 12-13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाहास अजिबात मान्यता नव्हती. पतीच्या मृत्यूनंतर अशा विधवांना सती जावे लागायचे. तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे किंवा ती स्वतः चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे. त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनवले जायचे. अशी भयानक अवस्था होती महिलांची आणि विधवा स्त्रियांची. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. कारण विधवा गरोदर असल्या तर त्या एकतर आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. कारण जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय, दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्यांना माहीत होते. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. फसलेल्या किंवा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करायच्या. या गृहातील सर्व बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना स्वतःचे मूल नव्हते. त्यामुळे याच बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन म्हणजे विधवा स्त्रियांच्या डोक्यावरील सर्व केस कापून टाकण्याची पद्धत बंद करण्यासाठी न्हावी समाजातील लोकांचे प्रबोधन करणे, पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. 1896 मधील दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडून त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. 1896-97 मध्ये पुण्यात भयानक प्लेगची साथ पसरली. हा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1997 रोजी त्यांचे निधन झाले. स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी प्लेगची लागण झालेल्या रोग्यांची सेवा केली. शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा केली
आणि शेवटी विश्रांती घेतली. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे सावित्रीबाई क्रांतिज्योत बनल्या. स्त्री जीवनात क्रांती घडविणाऱ्या, ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई या समाजापुढे आदर्श होत्या. स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या, दलित बांधवांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या क्रांतिज्योतीला शतशः प्रणाम. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, ही माहिती सर्वांसोबत शेअर करा. सावित्रीबाईंचे जीवन, संघर्ष, कार्य आणि त्यांचे योगदान सर्वांना माहिती होऊ द्या.